नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। समितीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर केला जाणार आहे। 25 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। थेट त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला वेग आला आहे। या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असलेल्या 25 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग आलेला आहे। राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या म्हणजे CLBC सविस्तर अहवाल अंतिम टप्प्यात असून लवकरच राज्यातील सुमारे 24,73,566 थकबाकीदार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील ओझं कमी होणार आहे। राज्य सरकारने या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे। सहकार विभागाने बँकांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार राज्यातील 1,33,00,000 शेतकऱ्यांपैकी सुमारे 24.73 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत। या शेतकऱ्यांकडे एकूण 35,477 कोटी रुपयांची थकबाकी आहे। तर मग या योजनेसाठी निकष कोणते आहे तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। कर्जाचा प्रकार कोणता असणार आहे तर केवळ पीक कर्जच नव्हे तर शेतीसाठी घेतलेले मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जेही या माफीच्या कक्षेत येणार आहे। थेट लाभ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे। बँकर समितीच्या अहवालानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थकबाकीदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे। यामध्ये प्रामुख्याने सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि अहिल्यानगर यासह एकूण 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा आधार मिळणार आहे। पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत साधारणतः 30 जूनपर्यंत असते। त्यापूर्वीच कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे। सहकार विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसातच योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल। ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज नियमित आहेत पण इतर शेती कर्जे थकीत आहेत अशांनाही या योजनेत सामावून घेतल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे। तर मित्रांनो, समितीचा अहवाल 15 तारखेपर्यंत जमा होणार आहे आणि कशा पद्धतीने केली जाणार आहे आणि कधीपर्यंत केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।